नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. पहलगाम हल्ल्यानंतर या विषयावरची अनेक चर्चा होती आहे. पाकिस्तानला जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारत सरकारकडनं सांगण्यात येतं आहे. जे दहशतवादी होते, जे आतंकवादी होते, त्यांचा शोध घेतला जातोय. वेगवेगळ्या तपास संस्थांमार्फत या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय. त्याचबरोबर या घटनेमध्ये जे जखमी झालेले आहेत किंवा जे लोक या घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या नातेवाईकांकडे सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते आणि त्याच्यातनं काही क्ल्यू मिळतोय का, नेमकी घटना कशी घडली, या सगळ्या संदर्भातली माहितीही गोळा केली जाते. अर्थात आता केंद्र सरकारच्या अनेक बैठका पार पडत आहेत आणि या बैठकांमधनं या दहशतवादाला कसं उत्तर द्यायचं, या हल्ल्याला कसं उत्तर द्यायचं, या सगळ्या संदर्भातली रणनीती आखली जाते आहे. एकीकडे जगभरातनं या सगळ्या हल्ल्याचा निषेध केला जात असताना पाकिस्तानकडनं मात्र या हल्ल्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळतात. पाकिस्तानमधली काही चॅनल्स आहेत, ती चॅनल्स भारताबद्दल द्वेष पसरवायचा प्रयत्न करत आहेत, भारताबद्दल चुकीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा यूट्यूब चॅनलमुळे आता एक द्वेषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळेच भारत सरकारकडनं पाकिस्तानच्या या यूट्यूब चॅनलवर बॅन आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशी 16 चॅनल्स आहेत. या 16 चॅनल्सवर आता भारत सरकारने बॅन आणायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय घेण्यामागचं कारण आहे की भारताबद्दलची खोटी माहिती या सगळ्या चॅनल्सवरनं पसरवली जाते आहे. द्वेषात्मक ज्या गोष्टी आहेत या बोलल्या जात आहेत, या सगळ्या घटनेबद्दल चुकीची माहिती या सगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून दिली जाते आणि एक खोटा नॅरेटिव्ह तयार केला जातोय असं सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे आणि म्हणूनच या सगळ्या चॅनल्सवर आता बंदी घालण्याचा निर्णय हा भारत सरकारकडनं घेण्यात आलेला आहे. ही 16 चॅनल्स नेमकी कुठली आहेत, त्यांचे सबस्क्रायबर्स नेमके किती होते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आणि त्याचबरोबर इतकंच नाही तर भारत सरकारने काही पोस्ट आहे त्या पोस्टवर सुद्धा बंदी घातलेली आहे की ज्या पोस्टच्या माध्यमातून सुद्धा एक द्वेष पसरवण्याचा किंवा या सगळ्या हल्ल्यासंदर्भातलं चुकीचं वार्तांकन करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला होता. आता या सगळ्या याच्यामधल्या त्या चॅनल्सची आपण जी लिस्ट आहे ती आपण एकदा बघूयात आणि त्यानंतर त्याच्यावर काय कारवाई होणार आहे हे सुद्धा बघूयात. तर डॉन न्यूज नावाचं जे एक चॅनल आहे पाकिस्तानमधलं, त्याच्या यूट्यूब चॅनलवर येत्या यूट्यूब प्रसारणावर भारतामध्ये बंदी आणण्यात आलेली आहे आणि 1.96 मिलियन इतके त्यांचे या सगळ्यामध्ये सबस्क्रायबर्स होते. त्यानंतर इर्शाद भाटी नावाचं एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, ज्याचे 827K सबस्क्रायबर्स होते, त्याच्यावर सुद्धा आता बंदी आणलेली आहे. समा TV नावाचं एक चॅनल आहे ज्याचे 12.7 मिलियन इतके सबस्क्रायबर्स होते, ते सुद्धा चॅनल आता भारतामध्ये बॅन असणार आहे. RA न्यूज नावाचं एक चॅनल आहे ज्याचे 14.6 मिलियन इतके सबस्क्रायबर्स होते, हे सुद्धा आता बॅन असणार आहे. त्यानंतर BOL न्यूज नावाचं चॅनल आहे ज्याचे 7.85 मिलियन होते. रफ्तार नावाचं जे एक चॅनल आहे ज्याचे 804K इतके सबस्क्रायबर्स होते. त्यानंतर द पाकिस्तानी रेफरन्स नावाचं चॅनल आहे ज्याचे 288K इतके सबस्क्रायबर्स होते. जिओ न्यूज नावाचं जे चॅनल आहे त्याचे 18.1 मिलियन इतके सबस्क्रायबर्स आहेत आणि या चॅनलवरनं सुद्धा द्वेषात्मक भावना पसरवण्याचं जे वार्तांकन आहे ते केलं जात होतं. समा स्पोर्ट्स नावाचं चॅनल आहे ज्याचे 73.5K सबस्क्रायबर्स आहेत. GNN नावाचं चॅनल आहे ज्याचे 3.54 मिलियन इतके सबस्क्रायबर्स आहेत. उझेर क्रिकेट नावाचं एक चॅनल आहे ज्याचे 288K सबस्क्रायबर्स आहेत. उमर चीमा एक्सक्लुझिव्ह असं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे ज्याचे 125K सबस्क्रायबर्स आहेत. आसमा शिराझी नावाचं एक चॅनल आहे ज्याचे 133K सबस्क्रायबर्स आहेत. मुनीफ फारुख नावाचं एका व्यक्तीचं चॅनल आहे ज्याचे 165K सबस्क्रायबर्स आहेत. सुनो न्यूज HD नावाचं चॅनल आहे ज्याचे 1.36 मिलियन इतके सबस्क्रायबर्स आहेत आणि रझीनामा नावाचं एक चॅनल आहे ज्याचे 270K इतके सबस्क्रायबर्स आहेत. या सगळ्या चॅनल्सवर एकूण 16 चॅनल्स आहेत. या 16 चॅनल्सवर आता भारतामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. यूट्यूब चॅनल्सवर ही बंदी घालण्यात आलेली आहे. आता या 16 चॅनल्सचे किती सबस्क्रायबर्स होत आहेत तर 63.8 मिलियन इतके या सगळ्याची टोटल होती आहे. इतक्या लोकांपर्यंत खोटी माहिती पसरवण्याचं काम हे या सगळ्या चॅनल्सकडनं केलं जात होतं. द्वेषात्मक जी भाषणं आहेत ती या सगळ्या चॅनल्सवरनं केली जात होती आणि म्हणूनच या चॅनल्सवर आता बंदी घालण्याचा निर्णय हा भारत सरकारकडनं घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही न्यूज कटिंग्स आहेत किंवा त्याच्या संदर्भातली चुकीची माहिती ही ट्विटरवर पसरवली जात होती. त्या ट्विटर हँडल्सवर सुद्धा आता भारत सरकारकडनं जी आहे ती बंदी आणण्यात आलेली आहे. फेक न्यूज अनेक याच्यामधनं पसरवल्या जात होत्या, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा पसरवल्या जात होत्या, त्याच्यावर सुद्धा आता बंदी घालण्यात आलेली आहे. तर जसं आपण बघतोय की या सगळ्या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. देशभरातनं नाही तर जगभरातनं या सगळ्यावर निषेध व्यक्त केला जातो आहे, भारताची बाजू घेतली जाते. तर दुसरीकडे पाकिस्तानमधनं मात्र भारतावर आगपाखड केली जाते आणि भारताबद्दल चुकीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम या सगळ्या यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून केलं जात आहे. आता ह्या यूट्यूब चॅनल्सवर तर बंदी आणलेली आहे. दुसरीकडे भारत सरकारकडनं या दहशतवाद्यांचा शोध हा कसून घेतला जातो आहे. त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या ज्या तपास संस्था आहेत तो तपास करतायत आणि लवकरच या सगळ्या दहशतवादी हल्ल्याला
चोख प्रत्युत्तर देऊ असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या हल्ल्यानंतर आता भारत कशा पद्धतीची प्रतिक्रिया देते, कशा पद्धतीचा दहशतवाद्यांचा समूळ नाश करते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या चॅनल्सबद्दल काय वाटतं, यांनी पसरवलेल्या देशभावनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.